बघा, हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ नसून हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. भविष्यात देखील इथे शिवसेनेची सत्ता असणार आहे. आता कुठल्या शिवसेनेची हे तुमच्या सर्वांसमोर आहे. हा झंझावात तुम्ही पाहताय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इथे सत्ता येणार आहे. आज या लोकसभेच्या निवडणुका आहेत, पण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका देखील लागतात त्यावेळेस देखील इथे मशाल आणि मशालच असतात. आज आम्ही किशननगर या भागामध्ये आहोत. तुम्ही म्हणताय मतदारसंघ त्यांची कारकीर्द सुरू झाली, पण लक्षात घ्या इथे शिवसेनेने त्यांची कारकीर्द सुरू केली आणि शिवसेना हे आपली सत्ता कायम राखणार. इथे मशाल निवडून येणार आणि लोकसभा ठाणे लोकसभेचा शिवसेनेचा खासदार हा निवडून आलेला असणार, यात काही दुमत नाही. अजिबात नाही. नागरिकांच्या मनाला कुठलंही दहशतीचं वातावरण नाही. इथे नागरिक ज्यावेळेस मतदान करते त्यावेळेस ते मतदान हे पुण्यामध्ये असणार आहे आणि पूर्णपणे नागरिक इथे मशालला मतदान करणार आहे. जो काही मागे झालं होतं, जे काही घडलं होतं ते ठीक आहे, ॲक्शनला रिॲक्शन जे काही असेल ते. पण आता शिवसैनिक जागे झालेले आहेत. ते पाहत आहेत जर महाराष्ट्रामध्ये काय घडतं आहे. तशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली आंदोलन म्हणून धनुष्य टाकलेलं आहे. आता शिवसैनिक आणलेले आहे, त्यांना काय उत्तर देणार, तुम्हाला काय वाटतं, काय उत्तर देणार? मला त्या गोष्टींमध्ये आता जायचं नाही. आपल्याला जे महत्त्वाचं आहे निवडणूक महत्त्वाची आहे. देशाच्या संविधान वाचवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. कुठे काय वाटत होतं आहे काय नाही आपल्याला याच्यामध्ये काही घुसायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कोण काय करतं याच्याशी आपलं काही केलं नाही. आपण आपलं काम करायचं आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणायचं, एवढंच आम्हाला मात्र इथे कळतं. बाकी देशाची जनता सुज्ञ आहे. त्यांना कळतं की आपण विकलो गेलो पाहिजे की निष्ठेच्या मागे राहिलं पाहिजे. आता निष्ठेच्या मागे तुम्हाला करोडोचा समाज दिसेल. फक्त 4 जूनची वाट पहा, तुम्हाला देशामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल. एवढंच मी सांगेन.